माईक बंद ठेवा आणि माझ्या मागे सोबत बोला. नामे डॉक्टर, नामे ओझा, नामे वैद्य हकीम, मैं तो केवल एक पेड़ हूँ, नाम है मेरा नीम. म्हणजे मी डॉक्टर नाही, मी ओझा नाही, मी वैद्य हकीम नाही, तर मी केवळ एक पेड़ आहे, म्हणजे एक झाड आहे आणि माझं नाव काय आहे? नाम है मेरा नीम, माझं नाव नीम आहे. आता पुढचं बघा. मेरी सूखी पत्ती डालो, ऊनी कपडे अनाज बचा लो, सूखी पत्ती के धुए से मक्खी मच्छर दूर भगा लो. आता नीम काय सांगतोय आपल्याला? मेरी सुखी, सुखी म्हणजे वाळलेली पानं, सुखी पत्ती म्हणजे काय? पानं. सुखी माझी वाळलेली पानं टाका. ऊनी कपडे म्हणजे जे उबदार कपडे आहेत, स्वेटर वगैरे, रग्स वगैरे, त्या अनाज बचालो. आणि धान्यामध्ये पण टाकतात, कडुलिंबाची पालं टाकतात ना धान्यामध्ये सुद्धा. ते म्हणतात अनाज बचालो, म्हणजे संरक्षित करून ठेवा, चांगले ठेवा तुम्ही जर माझी सुकी पानं टाकली तर. सुखी पत्ती के धुए से, सुकलेल्या जे पानं आहेत सुकलेले नीमचे, कडुलिंबाच्या झाडाचे, त्याने काय होतं? धुराने जाळल्यानंतर मक्खी मच्छर दूर भगालो. हे मच्छर आणि काय होत आहेत? मक्खी म्हणजे माशा, मक्खी म्हणजे माशा. दूर भगालो, दूर पळवून लावा. घनी पत्तियों के कारण शीतल है मेरी छाया. घनी म्हणजे घनदाट, दाट पानं असल्यामुळे, पत्ती म्हणजे पानं असल्यामुळे शीतल है मेरी छाया. बघा, बोराच्या झाडाला एवढी बोराटीचं झाड असतं, त्याला पानं बारीक बारीक असतात, त्याची काही सावली मिळत नाही. पण तेच कडुलिंबाच्या झाडाची खूप सावली मिळते, कारण खूप घनदाट पानं असतात, है की नाही झाडावर. शीतल है मेरी, शीतल म्हणजे माझी सावली कशी आहे? छाया थंड आहे, शीतल आहे. गर्मी और थकान मिटी, तुम्ही जर माझ्या झाडाच्या सावलीखाली आलात तर काय होईल? गर्मी और थकान मिटी, जे तुम्हाला गरम होतंय, आळस म्हणजे थकान जो आलेला आहे तो निघून जाईल, मिटून जाईल. जो मेरे नीचे आया, जो माझ्या सावलीत आला त्यांचं हे सगळं दूर होऊन जाईल. नहीं काटना मुझको तुम, मैं इतने सुख दे देता, सूरज की किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता. काय म्हणताय तो कडुलिंबाचं झाड? नहीं काटना मुझको तुम, तुम्ही मला कापू नका, तोडू नका माझ्या झाडाला कडुलिंबाच्या. बघा तुम्ही आपल्या गावात कडुलिंबाचं कुठं पण झाड होऊ द्या, कुणीच तोडत नाही. तोडतं का कुणी? कडुलिंबाच्या झाडाला तर म्हणतात राहू द्याच, कारण कडुलिंबाच्या झाडाचे एवढे फायदे. तर कडुलिंबाचं झाड म्हणतात नहीं काटना मुझको तुम, मैं इतनी सुख दे देता, सूरज की किरणों से मिलकर, सूरज म्हणजे कोण? सूर्य, सूर्याच्या किरणासोबत मिळून हवा शुद्ध कर देता, मी हवा सुद्धा शुद्ध करून टाकतो. आले लक्षात? पुढे काय म्हणतं? सूरज तारे धरती चांद की जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की है मैंने मन में ठानी. सूरज म्हणजे काय? सूर्य, तारे, आणि धरती म्हणजे जमीन आणि चांद, ह्या सगळे जब तक चले कहाणी, सूर्य, पृथ्वी, जमीन, तारे आणि चंद्र, हे जोपर्यंत आहेत यांची कहाणी म्हणजे यांची गोष्ट जोपर्यंत चालणार आहे, हमेशा सबको, तोपर्यंत मी काय केलेलं आहे? सगळ्यांना सबको सुख देणे की ठाणी आहे. ठाणी म्हणजे काय करणं? निश्चय करणं. तसं पण तुम्ही एक निश्चय करा सगळ्यांनी, मी अभ्यास चांगला करीन. नुसतं अभ्यास केला म्हटलं की अभ्यास होत नसतो. जसं कडुलिंबाच्या झाडाने ठाणी म्हणजे विश्वास केलाय, विश्वास ठेवलाय किंवा ठरवलंय, निश्चय केलाय की मी सगळ्यांना सुख देणार. तसंच तुम्ही पण काय करायचंय? विश्वास म्हणजे मनामध्ये विश्वास जागा करून निश्चय करायचा आहे की मी सुद्धा अभ्यास चांगला करणार. आलं लक्षात? असं तुम्ही पण ठाण करा. हे लक्षात आलंय सगळ्यांना? खाली बघा, कोष्टक में दिए गए वर्ण रिक्त स्थानो भरो. आपण हे नंतर सोडवूया, आधी एकदा माझ्या मागे बोला सगळ्यांनी. सुनो और अभिनय करते हो हे गाओ. आता बसल्या बसल्या जी ऍक्टिंग करता येईल ती करा. एक मिनिट. हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? काय? कोण? मला काही कळलंच नाही, परत बोला, माझा तास चालू आहे. हां 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 स्कायप अकाउंट माझं पहिल्यापासूनच आहे का बरं? हां माहिती आहे, मी पाहिलंय.
ओके ओके ओके. हो. ओके. मग तुम्हाला काही पाठवायचं आहे का? मी तुम्हाला सांगू, मी 3-4 वर्ष झालं स्काईप वापरते. मला काही कळलंच नाही तुमचं. हां हां. असं आहे का? हां हां. ओके. मी ठेवते. मला तास आहे यार. ए बघा, लक्ष द्या. काय आहे ना स्काईपचं होतं. बघा इकडे. कविता, सगळे माझ्या मागे बोलणार आहेत. नाम आहे डॉक्टर, नाम आहे ओझा. माईक चालू करा आणि बोला. नाम आहे डॉक्टर, नाम आहे ओझा. नाम है डॉक्टर, नाम है ओझा. नाम आहे वैद्य हकीम, नाम है वैद्य हकीम. नाम है वैद्य. मैं तो केवल एक पेड़ हूँ, मैं तो केवल एक पेड़ हूँ. नाम है मेरा नीम. नाम मेरा नीम. मेरी सूखी पत्ती डालो. अरे कुणाल, बोलतो का नाही तू? नुसता वेगळाच आवाज येतो तुझ्या इथून. नुसता हवेचा आवाज येतोय. बोल ना जरा तू पण. मेरी सूखी पत्ती डालो, ऊनी कपड़े अनाज बचा लो, ऊनी कपड़े अनाज बचा लो. सूखी पत्ती के धुएं से. अगं ए अक्षरा, बोल ना. तुला पुस्तक घेऊन ये म्हटलं होतं ना. सूखी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो. पहिला शब्द घेऊया. टिंब टिंब ने. कुठला शब्द आला? देने. काय काय काय? मैं. मैने. बरोबर आहे. मैने बरोबर आहे शब्द. मैने. लिहून घ्या बरोबर. हा हा, मैने बरोबर लिहून घ्या. मै आणि ने. मैने म्हणजे मी. पुढचा शब्द घ्या. कप. कुठला शब्द बसला? प्रत्येक शब्द टाकून बघितला का? कपडे. बरोबर. पहिला शब्द आहे कपडे. कपडे बरोबर आहे. तिसरा शब्द. वैष्णवी उत्तर दे ना. माईक का बंद केलाय? ह आणि डॅश आणि म. हकीम. एकदम बरोबर. फक्त विद्याने अभ्यास केलाय वाटतं. आणि अक्षरा काय नुसती टाइमपास. आणि म्हणते मी लय अभ्यास केला. अक्षरा उत्तर देते का तू? मूर्ख पोरी. अभ्यास केला म्हणते काय करते तुलाच माहित नाही. उत्तर सांग चल पुढचं. डॅश आणि ज. थांबा, अक्षरा उत्तर देणार आहे. माईक चालू कर अक्षरा. अक्षरा माईक चालू करून उत्तर दे. अ डॅश ज. कुठला शब्द आहे मध्ये? अक्षरा उत्तर दे. अगं अक्षरा कोण आहे ह्याच्यामध्ये? अक्षरा शेळके. माईक चालू करशील का? माईक येतो का? माईक चालू करायला. कुठं टच करते? ज्ञानेश्वरला बोलव. बाई करते आणि काहीच होत नाही. अ डॅश ज. कुठला शब्द आहे? अ डॅश ज. अनाज. अनाज. बरोबर आहे. ना येणार आहे. अनाज. कुणाला उत्तर का देत नाही रे? बघा पुढे. डॅश कान. कुठला शब्द आहे? अनाज. अनाज झालं रे जुनं. पुढचं सांगा. डॅश कान. ए ज्ञानेश्वर, तिला माईक चालू करून दे रे त्या बाईला. आणि हिने
उत्तर लिहिली का ज्ञानेश्वर हिने उत्तर लिहिली का रे? थांब ग थांब. हा अक्षरा उत्तर लिहिली तू? अगं विद्या थांब ग. अक्षरा उत्तर लिहिली तू? अगे विद्या गप ग जरा. अक्षरा उत्तर सांग. डॅश कान. नाही लिहिली का? प्रवचनाला आली तू? डॅश कान मी मराठीतच बोलतीये. हा कशाची नाटक करतीये? आता तिला दात काढा सांग. विद्याला बोलवलं तर करेल. तिला खालचं ते सोडवायला सांगितला होता प्रश्न बघ नीमच्या खालचा. तो तिला सोडवायला सांग. आधी लक्ष नाही द्यायचं मग रडायचं काय फायदा आहे? आतापर्यंत इकडे तिकडे बघून हसत होती. तिने नीम पान तरी काढलेलं का नीम धड्याचं? बघ ना मी नीमच्या खालच्या रिकाम्या जागाचे शब्द विचारतीये. वरती कवितेतलेच प्रश्न आहेत. कान बघा कान. डॅश कान कुठला शब्द आहे सांगा ग. कुठला शब्द आहे तिथे पहिला? वरती कवितेत आलाय. थकान. थ हे शब्द तिथे थ. बघ ती पुस्तकाकडे बघते का अजून पण? ती बाहेर बघते एवढा ऑनलाईन नेट आणि ते टाकून सुद्धा अक्षरा. ती बाजूला बघते. काय येणार तुला? तू पुस्तक सुद्धा काढलेलं नसशील. थकान शब्द आहे. पुढे बघा. डॅश रज म्हणजे पुढचा पहिला शब्द कुठला आहे सांगा? सूरज. बरोबर. विद्याने केलाय अभ्यास. हा बरोबर. पुढचं घ्या. बरोबर आहे विद्या. वैष्णवी लक्ष नाहीये का तुझं? क डॅश कहाणी. बरोबर कहाणी. पुढचा शब्द बघा. डॅश र डॅश सांगा. दोन शब्द आहेत तिथं. सांगा की कुठला शब्द आहेत ते दोन? डॅश र शेवटचा शब्द इथं सांगा लवकर कुठला शब्द आहे? गरमी. एकदम बरोबर. असे 9 रिकाम्या जागाचे शब्द होते आणि असे 8 शब्द होते ते. ह्या शेवटच्या शब्दामध्ये गरमी शब्द आहे. लिहून घेतलंय सगळ्यांनी बरोबर? चला पहिला शब्द सांगते मैंने. नंतर आहे कपडे, हकीम, अनाज, थकान, सूरज, कहाणी, गर्मी. इतके शब्द होते. सगळ्यांनी नीम कविता पाठ करायची आणि मला पाठवायची आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचे आणि मास्क घातलेले फोटो पाठवा आज सगळ्यांनी. सगळ्यांना लक्षात आले का? सगळ्यांना लक्षात आले? मास्क घातलेले फोटो पाठवायचे. सगळ्यांनी काय पाठवायचे? मास्क घातलेले फोटो पाठवायचे. मास्क घातलेले. वैष्णवी कॅमेरा का नाही चालू केलाय? ओके सगळ्यांना लक्षात आलंय? मास्क घातलेले फोटो पाठवायचे ते. मास्क घातलेले फोटो पाठवा. पृथ्वी आणि जीवसृष्टी आणि सावरपाडा एक्सप्रेसचा स्वाध्याय सोडवला तुम्ही. माहेर कवितेचं स्वाध्याय आणि अरण्य लिपीचं स्वाध्याय पाठवायचं लिहून. सगळ्यांना लक्षात आलंय? माहेर, अरण्य लिपी, पृथ्वी आणि जीवसृष्टी अशा 3 धड्याचं स्वाध्याय आणि नीम कविता बोलून व्हिडिओ पाठवायचा मला कविता पाठ करून. लक्षात आलंय सगळ्यांना? ओके चला आज खूप अभ्यास आहे करा.